नमस्कार. आज आपण स्त्रीबद्दल बोलणार आहे. तर स्त्री ही आपल्या घरातला मेन पार्ट आहे. मेन पार्ट इन द सेन्स मला म्हणायचंय, की ती घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असते. सकाळी सकाळचा जो तिचा दिवस सुरू होतो, तो कामापासून ते झोपेपर्यंत ती फक्त कामच करत असते आणि घरातल्यांचा विचार करत असते. तर ती तिची काम म्हणजे सकाळी चहा करणं, ते सगळ्यांना देणं, नाश्ता करणं, सगळ्यांसाठी डबे बनवणं, परत सगळ्यांनी जेवले का, खाल्ले का, ती काळजी घेणं. परत घरात काही हवं नको, घरातली सगळी बिलं भरणं, घरात जो पगार येतो, त्या पगाराचं व्यवस्थित नियोजन करणं. घरात कामवाली असेल, तर त्या कामवालीला अ, कामवालीचा पगार वेळेत जाणं म्हणजे गेला पाहिजे ह्याची पण तिला काळजी असते. परत घरातली लाईट बिल असेल, पेपर बिल असेल, दुधाचं बिल असेल, किराणा मालाचं बिल असेल किंवा आपले घरातले काही हप्ते असतील लोनचे किंवा काही पर्सनल सेव्हिंगचे असेल, तर आणि मुलांच्या शाळेच्या फी, परत मेडिकलसाठी लागणारा खर्च जो असेल मेडिसिनसाठी त्या किंवा इतर भाजीपाला, फळं जे महिन्याला म्हणजे घरामध्ये खूप काही गोष्टी लागतात किंवा एखादं काही रिपेअरिंगचं मॅटर असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, स्टेशनरी असेल मुलांची किंवा त्यांचा खाऊ किंवा त्यांचा इतर लागणारा खर्च त्या सगळं त्यांचं कसं त्या पगारामध्ये व्यवस्थित ते भागलं पाहिजे. परत त्यातून जर थोडंफार सेव्हिंग करता आलं तर सेव्हिंग पण ती व्यवस्थित करण्याची जबाबदारी महिलेकडे आहे. आणि नंतर मग परत ऑफिसला जाणं, ऑफिसवरून येताना परत घरात काय हवं नको ते लक्षात ठेवून येताना त्या वस्तू घेऊन येणं. परत आल्यावर सगळ्यांच्या आवडी भाज्या करणं. नंतर मग स्वयंपाक करणं. स्वयंपाक करून सगळं आवराआवर, भांडी घासणं परत रात्रीची. परत सगळे परत बाकीची पण इतर कामं आहेत. अंथरुणं टाकणं आणि परत सगळ्यांनी गोळ्या घेतल्या का, खाल्लं का, पिल्लं का ते विचार करून झोपी जाऊन परत दुसऱ्या दिवशी नेक्स्ट रुटीनला ती रेडी असते. परत असं असल्यानंतर ते तिच्या असं नसतं, की मी हे करणार नाही, ते करणार नाही. कारण ती संपूर्ण कुटुंबाला कुटुंब हे आपलं मानते आणि त्या कुटुंब आपलं मानून ती जेवढं 100% देता येईल ते ती देत असते. अशा ह्याच्यात ती कधी-मध्ये खचते, आजारी पडते, पण ती जाणून देत नाही, की मी खचले, आजारी पडले. तर घरातले इतर व्यक्ती असतील, तर त्यांनी ते लक्षात आणलं पाहिजे, की जी महिला आपल्यासाठी उभी आहे, त्या महिलेची आपण काळजी घेतली पाहिजे. परत तिला थोडीफार मदत केली पाहिजे. "तू थकलीस का?" अ, थोडंफार ते तिच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. जर ती महिला काही चुकली किंवा ती स्त्री चुकली, तर तिला ते समजून सांगा, की "तू तू इथे-इथे चुकली, हे तू करेक्ट करायला पाहिजे." परत तिला कुठे जर तिला जर त्या महिलेला तुमची मदत पाहिजेल असेल, तर ती मदत तुम्ही अवश्य करा. परत तिच्यावर रागवू नका. परत तिचा सन्मान करा. तिला हवं नको ते बघा. वर्षातून एकदाच त्या महिलेचा वाढदिवस येतो. तर तो वाढदिवस तुमच्या परीने जसा तुम्हाला हे साजरा करा किंवा तुम्हाला ती ऐपत नसेल, तर तिला हॅपी बर्थडे तरी करा. म्हणजे त्यात पण ती खुश असते. तर अशा पद्धतीने प्रत्येक घरामध्ये महिलेचा खूप मोठा रोल आहे आणि ती ते व्यवस्थितपणे पार पाडते. तर अशा महिलेचा प्रत्येक घरामध्ये सन्मान सन्मान म्हणजे काय आपल्याला तिची स्तुती वगैरे नाही करायची, पण तिला जपा. ती शारीरिकदृष्ट्या, मेंटलीदृष्ट्या ती खचते का? त्याकडे लक्ष द्या. 2 शब्द तिच्याशी प्रेमाने बोला. हे एवढंच पाहिजे महिलेला, बाकी काही नाही पाहिजे. हे एवढं केलं तरी खूप होईल आणि ती आणखीन जोमाने कामाला लागेल. तर एवढंच मी सांगते आणि इथेच सांगते. बाय.